शासनाच्या सहकार्यातून चर्मकार समाजातील युवकांना उद्योग निर्मितीसाठी प्रयत्नशील, आमदार माने यांचं वक्तव्य। माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील चर्मकार समाज संघटित झालाय। शासनाच्या सेवा सुविधापासून वंचित असणारा हा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे। यापुढेही चर्मकार समाजातील गोरगरीब, दुर्लक्षित व उपेक्षित घटकांना संघटित करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू। आमदार म्हणून निवडून आलो असलो तर या पदाचा उपयोग समाज हितासाठी राहील अशी ग्वाही आमदार अशोकराव माने यांनी दिली। दरम्यान शासनाच्या सहकार्यातून चर्मकार समाजातील युवकांना उद्योजक म्हणून संधी देण्याचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं। शिरोळ येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ व शिरोळ तालुका चर्मकार समाजाच्या वतीनं हातकणंगलेचे नूतन आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू व सौ रेखादेवी अशोकराव माने यांचा सपत्नीक कोल्हापुरी फेटा, शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। त्यांचे स्वीय सहाय्यक सुहास राजमाने यांचाही गौरव करण्यात आला। राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सरोजताई बिसुरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या। डॉक्टर दगडू माने यांनी स्वागत केलं। यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड, राज्य सल्लागार रावसाहेब चव्हाण, राष्ट्रीय महिला अध्यक्षा सरोजताई बिसुरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील माने यांची भाषणे झाली। या कार्यक्रमास राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या जिल्हा महिला अध्यक्षा मनीषा डोईफोडे, जिल्हा शहराध्यक्ष दीपक खांडेकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष आनंद चव्हाण, अजित हंकारे, अनिल लोकरे, चर्मकार महासंघ मंडळाचे संजय खामकर, आरती कमते, नामदेव पवार, मुरलीधर ठोंबरे, माधवराव गायकवाड, अर्जुन धुमाळे, रामदास भंडारे, सचिन कमलाकर, पांडुरंग गायकवाड, नारायण आगवाने, रावसाहेब निर्मळे, शीतल माने, अरुणताई होनमुके, चैतन्य विजय माने, नागेश शेजाळे, दिलीप कदम, राजेंद्र प्रधान, विठ्ठल देवकारे, शशिकांत राजमाने, सुभाष माने, रामचंद्र माने, शशिकांत चव्हाण, गजानन माने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। सूत्रसंचालन राजेंद्र प्रधान यांनी केलं। सचिन कमलाकर यांनी आभार मानले।